मस्त झाली होती पावभाजी. चला म्हणजे पुढच्या वेळेस नेहा पावभाजी बनवणार तर. हो तुला आवडेल ना. बघूया. हे बघू काय आता असं म्हणतोय, नंतर चांगला मिटक्या मारत खाशील माहिती. परत ते नंतर आता निघूया का? मामा वाट बघत असेल. हो निघा निघा, चल चल उशीर झाला का? हो चल, नीट जा, नीट सोडून ये तिला. हो हा जा, चल. चल हो चल. अजय कसं वाटलं सरप्राईज? सांगितलंच नाहीस तू. खूप सॉलिड वाटलं. थँक्यू. तुला माहितीये किती धावपळ झाली माझी. सकाळी घरी आले, मग शॉपिंगला गेले, मग पोलीस स्टेशनला गेले, मग घरी आले, फ्रेश झाले आणि पुन्हा इथे आले. बापरे खूप थकली असेल ना. नाही रे, आपल्या माणसासाठी करताना कितीही केलं तरी ते कमीच असतं. प्रेम असतं ना. आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. अजय थांबवड. काय झालं? मी इकडून रिक्षा करून जाते. का? मी काय म्हणाले मगाशी? मी जाते इथून रिक्षा. ते नाही, त्याच्या आधी. आधी काय म्हणाली? आठवत नाही, सांग ना. अरे मी म्हणाले ना, आपल्या माणसांसाठी कितीही केलं तरी ते कमीच असतं. प्रेम असतं ना. एक्झॅक्टली. मग आपल्या प्रेमात थँक्यू कुठून आलं? अगं मला बोलावंसं वाटलं. मला हे अजिबात आवडत नाही. काय आवडतं मग तुला? मला ना रिटर्न गिफ्ट हवंय. रिटर्न गिफ्ट? हो. आता हे कसं द्यायचं? आणि महाग रिटर्न गिफ्ट हवंय. माझ्यासारख्याला महागडे रिटर्न गिफ्ट परवडणार नाही, आधी सांगून ठेव. अच्छा प्लीज रे. मला ना. अरे देवा, हे काय? मानसिक तयारी करून घेतोय. महागडे रिटर्न गिफ्ट काय असणार माहित नाही ना. तू पण ना. मला ना हा ठरलं. काय? मला कॉफी हवी आहे आत्ता इथे. कॉफी? कुठे? ती बघ. वा, काय महाग रिटर्न गिफ्ट आहे. मला कोणीतरी सांगितलंय गिफ्टच्या किमतीपेक्षा त्याच्या मागच्या भावना महत्वाच्या असतात. कोणी सांगितलंय तुला? सांगितलंय मला कोणीतरी. कोण आहे तो? एक आहे हँडसम हंक. कोण आहे हँडसम हंक? PSI अजय ठाकूर. बरं आता तू पोलीस ऑफिसर नाहीयेस, त्याच्यामुळे अजिबात प्रश्न विचारू नकोस आणि टाइमपास करू नकोस. So, चल. बरोबर, ओके ओके. पण आधी आपण आईला फोन करून सांगूया, बिचारी वाट बघत असेल नाही तर. हो. काय झालं? अरे देवा, फोन घरी विसरलो. मग आता? आता काही नाही. आई एकट्याच असतील ना घरी? ते आता तू आणि आई बघून घ्या. तुम्हा दोघींमध्ये मला नका घेऊ. हा, तुला वेळ नाही दिला की ती बोलणार आणि आई एकटीच असल्यावर तू बोलणार. आमची काही तक्रार नसते ना तुझ्याबद्दल. फक्त तू वेळ दिला की बरं वाटतं. आता कधी आहे तुला वेळ? बघू. बघू काय? बरं वेळ असेल तर आईंना डॉक्टरकडे पण घेऊन जायला. अजय अजय नको. नाईट आउट आहे वाटतं. अरे तो बघ मॅडमने कसं साहेबाचा हात पकडला. अरे यार आपला पण हात पकडायला मौका मिळाला पाहिजे रे. पण ते आपली नाईट आउट झाली. मोसंबी रंगीला आहे. ए ए आती क्या
अजय अरे गुस्सा घ्या. अजय प्लीज. काय असं बघतोस काय घाबरवतोय हा? आज पोलिसाची वर्दी घातली नाही म्हणून दम नाही वाटत त्याच्यामध्ये. वर्दी नसली तरी आत पोलीसच आहे. सोडू नको त्याला. तुमच्या आईला अजय अजय तू ठीक आहेस ना? कोण होती ही माणसं? काही कळत नाही. असतील आजूबाजूचे गुंड. पण ते तुला ओळखत होते. तू पोलीस आहे त्यांना माहिती आहे. हे माहित असून सुद्धा तुझ्यावर हल्ला केलाय. हे प्रकरण काय साधं सुद्धा दिसत नाही. आज न उद्या कळेल हे कोण आहेत. बरं तू कुठली केस हँडल करतोय सध्या? धनंजय सरदेसाईंची. धनंजय सरदेसाई. आलं लक्षात. VIP केस. हे बघ तू रात्री असा एकटा फिरत जाऊ नकोस. निदान रिव्हॉल्वर तरी सोबत ठेवत जा. पण कोण असतील ते? नेहा घाबरू नकोस. हे बघ तू हिला सोडायला जाणार आहेस का? हो. बरं सोबत मीच येतो. चल. नाही त्याची काही गरज नाही. आणि तसंही तुला ड्युटीवर जायचंय. हो पण अरे मी तुम्हाला सोडून जाईन ना. काळजी करू नको. मी तिला सोडेन आणि तिथून मी लगेच घरीच जाणार. बरं ठीक आहे. नेहा घाबरू नकोस. आणि तसंच काय वाटलं तर मला कॉल करा. मी पेट्रोलिंगला आहेच. हा येऊ का? ये. चल नेहा. अजय मला खूप भीती वाटते. त्यात तू मला सोडून पुन्हा एकटाच घरी जाणार आहे. नेहा काळजी करू नकोस. मी आहे. चल. आज पोलिसाची वर्दी नाही घातली तर दम नाही वाटत. नेहा आलीस तू? कळलंच नाही मला. आणि अजय कुठे आहे? तो येणार होता ना सोडायला? हा त्यानेच सोडलं मला. अगं मग वर का नाही बोलवलंस त्याला? आई वाट पाहत असतील म्हणून गेला. बरं बर्थडे कसा झाला? छान. तू दिलेलं गिफ्ट आवडलं ना त्याला? बरं मला सांग, आज तरी अजयने काही विषय काढला का घराचा? अगं नेहा, हे नेहा का? हे बघ नेहा, आम्ही खूप वेळा बोललो या विषयावर. आता तूच काय ते बोल बाई. काय ग नेहा, काय झालंय? अजय काही बोललाय का तुला? अगं मग काय झालंय बोल ना. सांगणार नाहीस का मला? काल रात्री तुमच्यावर हल्ला झाला असं कळलं म्हणून विचारतात. ही न्यूज तुम्हाला कशी मिळाली? धनंजयच्या केसशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष असतं. मग आता तुमचा कोणावर संशय आहे? मिस्टर पटवर्धनांचा मुलगा विकी. विकी? पण हा हल्ला विकीने केलाय हे कोणालाही कळता कामा नये. याच्या बदल्यात तुम्हालाही माझं एक काम करावं लागेल.